Hello my dear students, all the subscribers, you are most welcome in your favorite channel MG Science Simplified and Co-Education. सर्व विद्यार्थी, पालक बंधू भगिनी, त्याचबरोबर सर्व सबस्क्रायबर्स या सर्वांना मनापासून नमस्कार. आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून अनंत हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी आणि चिमुकल्यांच्यासाठी ही खूप ज्याचं आकर्षण प्रचंड आहे विद्यार्थी वर्गामध्ये, अशी बीटीएस आणि ज्युनियर आयएएस कॉम्पिटिशन एक्झाम 2023 ही दिनांक 29 जानेवारी 2023 अर्थात येणाऱ्या संडेला रविवारी होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी, केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आजचा व्हिडिओ हा पालक बंधू भगिनींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी कव्हर करणार आहेत की ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे, उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्या सूचना मिळणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेच्या सुद्धा संदर्भामध्ये काही सूचना असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर कसा सोडवाल, पेपर सोडवण्यासाठी नेमकं आपल्याला कुठल्या प्रकारचं तंत्र वापरावं लागणार आहे त्या संदर्भाने संपूर्ण सूचना आपल्याला मिळणार आहेत, संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहा. एक एक गोष्ट तुम्हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, रविवारी होणारा हा जो पेपर आहे तर या पेपरच्या संदर्भाने एकूण महत्त्वाची गोष्ट काय तर इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी ह्या 3 वर्गाच्या साठी मी आजचा व्हिडिओ करतोय. ठीक आहे, सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की मुळातच या पेपरचं स्वरूप कसं असणार आहे. साधारण 29 जानेवारी अर्थात रविवारी होणारी ही परीक्षा दुसरी, तिसरी आणि चौथी त्याचबरोबर इतर वर्गांची सुद्धा असणार आहे. या 3 वर्गांच्या संदर्भातील सर्व सूचना मी या ठिकाणी देण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय. अगोदर आपण समजून घेणार आहोत पेपरचं स्वरूप. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मी इयत्ता दुसरी या वर्गाच्या पेपरचं स्वरूप समजावून सांगतोय. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अगोदर आपण समजून घेऊया, म्हणजे नेमका पेपर आपल्या चिमुकल्यांच्या हातामध्ये जो पडणार आहे, आपल्या हातामध्ये जो पेपर असणार आहे, प्रश्नपत्रिका असणार आहे, तिचं स्वरूप आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. इयत्ता दुसरीचा हा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि हे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत. अर्थात प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे आणि 100 प्रश्नाचे एकूण 200 गुण होतात. हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ असणार आहे. जो कालावधी दिलेला आहे तो 2 तासाचा देण्यात आलेला आहे. 2 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न कव्हर करायचे आहेत. ठीक आहे ना, आणि हे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत. आता स्वरूप काय आहे पेपरचं? या पेपरमध्ये प्रामुख्याने 4 विषयांवरती फोकस केलेला आहे. पहिला जो विषय आहे तो मराठी, त्यानंतर गणित, त्यानंतर इंग्रजी आणि नंतर बुद्धिमत्ता. कदाचित तुमच्या पेपरमध्ये हा सिक्वेन्स पुढे मागे होऊ शकतो. आतापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे त्यानुसार हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऐन वेळेला किंवा यावर्षीचा जो पेपर सेट करण्यात आलेला आहे कदाचित त्यामध्ये थोडेफार बदल असू शकतात, मात्र प्रश्न संख्येमध्ये कुठलाही बदल असणार नाही. म्हणजेच काय आहे, समजा मराठी हा जो विषय आहे त्यावरती 20 प्रश्न विचारले जातील. मग त्याचा सिक्वेन्स कदाचित आता मी सांगायलोय तोच असेल असं नाही, ते थोडंसं तुम्ही समजून घ्यायचं आहे. समजा एकूण जे विषय देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी त्यामध्ये मराठी एक विषय आहे, मराठी सोबत दुसरा गणित आहे, गणितानंतर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. एकूण असे 4 महत्त्वाचे विषय इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले आहेत. बेटा, सही समय पे तय करो कि आपको करना क्या है. सही समय पे तय कर लो कि आपको करना क्या है, वरना समय तय करेगा कि आपका करना क्या है. तर आपण योग्य वेळेला योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा वेळ तुमच्या संदर्भामध्ये चुकीचा निर्णय घेऊ शकते, हे लक्षामध्ये ठेवा. तर बेटा लक्षात घ्या, मराठी हा जो विषय आहे प्रश्न क्रमांक 1 ते 20 म्हणजे एकूण 20 प्रश्न तुम्हाला मराठीचे असतील 40 गुणांसाठी. त्याच्यानंतर गणिताच्या संदर्भामध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून
ते 50 पर्यंत असे 30 प्रश्न गणितावरती तुम्हाला विचारले जातील. इंग्रजी या विषयाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न क्रमांक 51 पासून ते 70 पर्यंत परत 20 प्रश्न विचारले जातील. आणि शेवटचा जो विषय आहे बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 71 पासून 100 पर्यंत असे 30 प्रश्न विचारले जातील. एकूण जर बेरीज आपण कराल तर एकूण प्रश्न संख्या तुम्हाला मिळेल 100. आणि अर्थातच मी यापूर्वी बोलल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून 100 प्रश्नाचे एकूण 200 गुण होतील. वेळ आपल्याला 2 तास असणार आहे. 2 तासामध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न असणार आहे. याच्यानंतर आणखीन एक पॅटर्न जो मी मांडणार आहे या ठिकाणी तो इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कॉमन पॅटर्न देतोय आणि जवळपास तोच पॅटर्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळेल. मित्रांनो, मी इथे थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितोय, मी जो प्रश्नांचा सिक्वेन्स दिलाय त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. रिपीट करतोय, प्रश्नांच्या सिक्वेन्स मध्ये बदल होऊ शकतो, प्रश्नांच्या संख्येमध्ये बदल होणार नाही. एवढेच स्वरूपातले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीचा पॅटर्न थोडासा लक्षात घ्या, तो समजून घ्या. याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्याला जे विषय आहे त्यामध्ये मराठी हा विषय आहे. मराठीच्या सोबत टायप आहे म्हणजे एकत्र जोडलेला विषय अर्थात इंग्रजीचा आहे. या दोन्ही विषयामध्ये मिळून तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा असणारा बुद्धिमत्ता हा विषय आहे. बुद्धिमत्ता या विषयाची सांगड सामान्य ज्ञानासोबत घातलेली आहे. सामान्य ज्ञान हे थोडंसं वेगळं तुम्हाला वाटेल. सामान्य ज्ञानासोबत बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान एकत्र आणि एक शेवटचा विषय म्हणजे गणित. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी आणि चौथीसाठी पेपरचा पॅटर्न कॉमन आहे. आता मी थोडंसं प्रश्न क्रमांक देतोय, कदाचित या प्रश्न क्रमांकामध्ये बदल होऊ शकतो, प्रश्न संख्येत नाही. हे थोडंसं लक्षामध्ये घ्या. मराठीसाठी एकूण 35 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1 पासून 35 पर्यंत एकूण 35 प्रश्न मराठी या विषयावर विचारले जातील. इंग्रजी या विषयाच्यासाठी प्रश्न क्रमांक 36 पासून ते 50 पर्यंत 15 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. बुद्धिमत्ता या विषयासाठी प्रश्न क्रमांक 51 पासून ते प्रश्न क्रमांक 85 पर्यंत म्हणजे जवळपास पुन्हा 35 प्रश्न बुद्धिमत्ता या विषयावर आपल्याला विचारले जाणार आहेत. सामान्य ज्ञानावरती आपल्याला प्रश्न क्रमांक 86 पासून ते 100 पर्यंत 15 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. आणि शेवटचा जो पेपर आहे, शेवटचा जो विषय आहे तो गणित. गणितावरती मात्र आपल्याला जास्त प्रश्न आहेत. अर्थात प्रश्न क्रमांक 101 पासून 150 पर्यंत एकूण 50 प्रश्न एका गणितावर असणार आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे 3 सेक्शन आहेत ते मी तुमच्या समोर व्यवस्थित मांडतोय. हे 35 आणि 15 मिळून 50 प्रश्न होतात. मराठी म्हणजे भाषा या सेक्शन वरती. ठीक आहे ना, हा भाषेशी संबंधित भाग आहे 50 प्रश्नांचा. त्याच्यानंतर दुसरा जो सेगमेंट पडतो या ठिकाणी 50 प्रश्नांचा, तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याच्याशी संबंधित असणारा. इथे तुम्हाला 50 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि नंतर शेवटी गणिताचा जो शेवटचा टप्पा आहे त्यामध्ये 50 प्रश्न. असे एकूण जर आपण विचार केला तर एकूण 150 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 150 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि 150 प्रश्नांची प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे एकूण 150 प्रश्न. अर्थात जर गुणांचा विचार आपण केला तर 300 गुणांसाठी हा पेपर असणार आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, 150 प्रश्न असतील, गुण मात्र 300 असतील. आणि हा सगळा प्रोग्राम आपल्याला 3 तासात कव्हर करायचा आहे. म्हणजे एकूण जो वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे तर तो 3 तासाचा वेळ दिलेला आहे. अगदी
प्रपोर्शन लक्षात घेतलं तर तेच प्रपोर्शन आहे, प्रमाण लक्षात घेतलं तर जितका वेळ दुसरीला दिलेला आहे तितका जवळपास तिसरी आणि चौथीला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्रांनो, एकूण याच्यावरून आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नक्कीच लक्षामध्ये आलं असणार. आपला जो डिस्कशनचा आजचा पहिला जो मुद्दा होता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कदाचित तो क्लिअर झाला असावा अशी मला अपेक्षा आहे. की याच्यामध्ये दुसरीसाठी हा थोडासा पॅटर्न वेगळा, लहान मुलं आहेत म्हणून 100च प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. तिसरी आणि चौथीसाठी मात्र 150 प्रश्न आहेत. वेळ तुम्हाला 3 तास आहे आणि 150 प्रश्न 300 गुणांसाठी विचारले जातील. मी परत एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतोय, मी जो प्रश्न क्रमांकाचा सिक्वेन्स दिलाय कदाचित परीक्षेमध्ये काय असू शकतं की बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे 101 ते 150 मध्ये घातलेलं असेल, गणिताला 51 पासून 100 पर्यंत घेतला असणार, म्हणजे हा बदल होऊ शकतो. याचे सर्व अधिकार हे प्रश्नपत्रिका सेट करणारे जे मंडळ आहेत त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे या सिक्वेन्स मध्ये फरक पडेल, मात्र प्रश्नांच्या संख्येमध्ये बिलकुल फरक पडणार नाही, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. मला अपेक्षा आहे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या सगळ्यांच्या नक्कीच लक्षात आलं असणार. दुसरा जो टॉपिक आपल्याला आज डिस्कस करायचा आहे ते प्रश्नपत्रिकेच्या संबंधी काही सूचना मी तुम्हाला देणार आहे, ज्या की तुम्हाला ऐन वेळेला तिथे पेपरमध्ये भांबावून सोडणार आहेत किंवा कुठलं तरी मिस्टेक आपल्याकडून होऊ शकतं. तर आपल्याकडून एकही मिस्टेक परीक्षेमध्ये होऊ नये याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. तर बघूयात नेमकं होतंय काय. एक लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची आहे हे आता लक्षात आलंय. काही सूचना आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे ना, त्यावेळेला दुसरीच्या विद्यार्थ्यांनी हे तपासून घ्यायचं आहे की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 100 पर्यंतचे सर्व प्रश्न आहेत की नाहीत, त्यांची छपाई व्यवस्थित झाली आहे की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. आणि जर का याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल, प्रिंटिंग ही मिसिंग झाली असेल, छपाई झाली नसेल व्यवस्थित, तर आपण ती प्रश्नपत्रिका लागलीच पर्यवेक्षकाकडे रिटर्न करायची आहे, जमा करायची आहे आणि दुसरी प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून मिळवायची आहे. या दृष्टिकोनातून ही सूचना अतिशय गंभीर आहे. आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलात आणि मध्येच बराच वेळ झाल्याच्या नंतर जर उठलात तुम्ही आणि म्हणालात की थोडासा पेपरमध्ये गोंधळ आहे, तर त्यावेळेला कदाचित ते पर्यवेक्षक तुम्हाला सहकार्य करतीलच असं नाही, कारण बराच वेळ होऊन गेलेला असतो. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सूचना अशी आहे की अगोदर आपल्या पेपरमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 1 पासून ते 100 पर्यंत प्रश्न व्यवस्थित आहेत किंवा नाही हे तपासून घ्या. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 150 पर्यंत पेपर नीट म्हणजे प्रश्न नीट छापलेत किंवा नाही हे तपासून घेणं अतिशय आवश्यक आहे. घ्याल ना तपासून? हो, घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी प्रथमतः प्रवेश अर्जावर नोंद केलेल्या माध्यमाचीच प्रश्नपत्रिका मिळाली आहे का याची खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ काय झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी सेमी माध्यमातून हा फॉर्म भरलेला आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी सेमी माध्यमातून हा फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्यांनी आपला पेपर हा मराठी तसंच इंग्रजी या 2 माध्यमातून छापलाय किंवा नाही हे बघून घेणं हे त्यांचं स्वतःचं काम आहे. त्यामुळे आपलं माध्यम व्यवस्थित चेक करून घ्या. माध्यम अगदी वरच्या कॉर्नर मध्ये दिलेलं असतं, कदाचित इथं तुम्हाला दिसत असेल, एक नमुना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी. तर पहा, मे बी मी थोडंसं वेगळं PDF शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर माध्यमवरती नोट केलेलं असेलच. प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा तुम्हाला तुमचा आसन क्रमांक म्हणजे बैठक क्रमांक टाकायचा आहे, नोंदवायचा आहे. प्रश्नपत्रिकेवर सुद्धा, उत्तरपत्रिकेवर तर लिहायचा असतोच, त्याला दुसरा ऑप्शनच नाही. ठीक आहे, तर तिथेही तुम्हाला नोट करायचं आहे, म्हणजे आपली प्रश्नपत्रिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या सोबतच असणार आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये जे पेजेसची संख्या दिलेली आहे ती सुद्धा मोजून घेणं आवश्यक आहे. समजा 16 पेजची प्रश्नपत्रिका आहे तर ते 16 पेजेस आहेत का, 20 पेजेसची असेल तर ते 20 पेजेस आहेत का हे थोडंसं तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, सेमी माध्यमासाठीच्या ज्या ज्या काही सूचना पेपरमध्ये दिलेल्या आहेत त्या बघून घेणं आवश्यक आहे. जवळपास विद्यार्थ्यांनी, जरी काही विद्यार्थी सेमी माध्यमाचे जरी असले तरी त्यांनी मराठीतूनच फॉर्म भरलाय आणि हे त्यांच्यासाठी सोयीचं आहे, कारण बऱ्याचशा इंग्रजी मधल्या सूचना विद्यार्थ्यांना कळू शकत नाहीत. त्यामुळे हे मराठी माध्यम ज्यांनी निवडलंय त्यांच्यासाठी बेटर राहील.
आता ते वेळ म्हणजे माध्यम निवडण्याची वेळ आपली निघून गेलेली आहे. आता जो माध्यम तुम्ही निवडलेला होता अगोदर त्याच माध्यमाचा पेपर तुम्हाला मिळून जाईल. उत्तर नोंदवण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र उत्तरपत्रिका मिळणार आहे आणि तुमचा पेपर पूर्ण सोडून झाल्यानंतर ती उत्तरपत्रिका तुम्हाला पर्यवेक्षकाकडे जमा करायची आहे. प्रश्नपत्रिकेसंबंधात अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे आपल्याला. मित्रांनो, आपल्याला एक सवय असते की आपण काय करतो, प्रश्न वाचतो आणि उत्तर नोंदवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, प्रश्नाच्या खाली जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायाला टिक करतात. त्याचा परिणाम काय होतो, आपला शेजारी असेल किंवा पाठीमागे कोणी बसलेला असेल तो विद्यार्थी त्याला कॉपी करू शकतो. किंवा हे ग्राह्यच नाही, तुम्ही पेनानी कोणत्याही प्रश्नपत्रिकेवरती टिकमार्क करू नका. तुम्हाला ओळखू यायचं आहे याच्यासाठी वेगळं एखादा डॉट म्हणा किंवा पेन्सिलचा म्हणा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. कच्च्या कामासाठी तुम्हाला घरून कागद घेऊन जाण्याची गरज नाही. प्रत्येक पेज वरती तुम्हाला कच्च्या कामासाठी रफ वर्क साठी तुम्हाला स्पेस देण्यात आलेला असणार आहे आणि तिथंच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स वगैरे करायचे आहेत. प्रश्नपत्रिकेवरती तिथे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. इतर ठिकाणी तुम्हाला लिहिण्याची परवानगी नाही. ठीक आहे, हे थोडंसं नीट लक्षात घ्या. उत्तर नोंदवण्यासाठी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या कलरचा बॉल पॉइंट पेनच वापरायचा आहे. जेल पेन जमणार नाही. अलग लक्षामध्ये, म्हणजे ही सूचना तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये आहे. अलग लक्षामध्ये, उत्तरपत्रिकेवरती जेव्हा उत्तरपत्रिका आपल्याला हातात मिळणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती असणारा जो डेटा आहे तो व्यवस्थित भरायचा आहे. तुमचा हॉल तिकीट नंबर, मी रिपीट करतो, तुमचा हॉल तिकीट नंबर न चुकता प्रॉपर व्यवस्थित त्याच्यावरती नोंदवायचा आहे. किंवा नाव वगैरे असेल, माध्यम वगैरे असेल, वर्ग असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अत्यंत प्रॉम्प्ट, अत्यंत पद्धतशीरपणे बारकाईने त्यावरती नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. उत्तर नोंदवण्याची जी अचूक पद्धत आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला काय असेल, समजा प्रश्न क्रमांक 20 आहे तर प्रश्न क्रमांक 20 साठी पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 असे पर्याय दिलेले असतील. तुम्हाला समजा प्रश्न क्रमांक 20 साठी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 3 हा अशा रीतीने गिरवा की जेणेकरून त्याचा आतला भाग हा पांढरा राहणार नाही किंवा कोरा रिकामा राहणार नाही. याची खबरदारी विद्यार्थ्यांनी स्वतः घ्यायची आहे. ते जे तुम्ही गोल केलंय ते दिलेल्या विहित गोलच्या बाहेर सुद्धा यायला नको, याची सुद्धा खबरदारी आपण स्वतः घेणं आवश्यक आहे. ही उत्तरं नोंदवण्याची योग्य पद्धत आहे. उत्तरे नोंदवण्याच्या काही अयोग्य पद्धती आहेत. चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी उत्तरे नोंदवत असतात आणि ती कशी नोंदवतात, समजा प्रश्न क्रमांक 21 आहे तर त्याला काय करतात, हे त्यातला पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. उत्तरपत्रिकेच्या संदर्भातली सूचना सांगतोय. विद्यार्थी उत्तरं नोंदवत असताना काय करतात की हे अशा पद्धतीने काहीतरी गिरवतात. हे चूक पद्धत आहे. दिस इज रॉंग मेथड. किंवा काही वेळेला विद्यार्थी काय करतात, समजा पर्याय 1, 2, 3 आणि 4 असे ऑप्शन्स आहेत तर हे गिरवत असताना काय करतात, त्याला टिक करतात. समजा तिसरं किंवा चौथं उत्तर बरोबर आहे एखाद्या प्रश्नासाठी तर त्याला टिक करतात. ही सुद्धा चुकीची पद्धत आहे. एकच पद्धत बरोबर आहे जी की मी या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला दिलेली आहे. एकाच वेळेला बरेच विद्यार्थी काय करतात, समजा हे 4 पर्याय आहेत तुमच्या समोर तर ह्या 4 पर्यायामध्ये त्यांना वाटलं की पहिला पर्याय बरोबर आहे म्हणून पहिल्या पर्यायाला गोल केले व्यवस्थितपणे, काही अडचण नाही. आणि लगेच त्यांना वाटलं की अरे नाही आपण केलेलं हे चुकीचं आहे, नाही तिसऱ्या पर्यायाला गोल करायला पाहिजे होतं म्हणून मग ते तिसऱ्या पर्यायाला गोल करतील. ही पद्धत सुद्धा चुकीची आहे. एकच उत्तर तुम्हाला एकच पर्याय गोल करायचा आहे हे लक्षामध्ये ठेवा. येते का लक्षामध्ये? परीक्षा चालू असताना कोणाशी बोलू नका, कोणाच्याही उत्तराची स्वतः कॉपी करू नका. असं जर केलं तर तुम्हाला परीक्षागृहाच्या बाहेर हाकलून देण्यात येईल आणि ती वेळ तुम्ही येऊ देणार नाही अशी मला अपेक्षा आहे आणि खात्री सुद्धा आहे. ठीक आहे. कोणत्याही प्रकारच्या खुणा वगैरे तुम्ही त्या ठिकाणी बिलकुल करू नका. ह्या सगळ्या सूचना तुम्हाला पेपरच्या संदर्भामध्ये आणि उत्तरपत्रिकेच्या संदर्भात. आणखीन एक सूचना तुम्हाला द्यायची आहे उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये. आपली उत्तरपत्रिका कधीही फोल्ड करू नका, त्याला घड्या पाडू नका. कारण OMR स्कॅनिंग ज्या वेळेला होते, जेव्हा तपासली जाते, ज्या मशीनवरती तो पेपर तपासला जातो, ती उत्तरपत्रिका चेक केली जाते, तिथे अडचणी येऊ शकतात आणि आपला रिझल्ट पेंडिंग येऊ शकतो.
तर आपला रिझल्ट पेंडिंग येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान आपलं होऊ नये याच्यासाठी या सगळ्या सूचना आपण लक्षामध्ये घ्याल अशी अपेक्षा मी करतो. आता एक शेवटचा टॉपिक आपला राहिलाय, पेपर कसा सोडवाल त्याचं तंत्र काय असणार आहे, पेपर कसा सोडवाल त्याचं तंत्र काय असणार आहे याचा व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत मिळणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघून घ्या, हा सगळीकडे शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींकडे पाठवा. जो दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे तो पेपर नेमका कसा सोडवायचा आहे त्याचं नेमकं तंत्र काय असणार आहे या संदर्भात असणार आहे. आणि तोपर्यंत आपण इथेच थांबूया. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बाय.